आपण आहोत तहसील कार्यालय सिल्लोड येथे. सिल्लोड तहसील कार्यालयासमोर मोजे पानस येथील शेतकरी तहसील कार्यालयासमोर उपोषणात बसलेले आहेत. विषय असा आहे की त्यांचा मालकी हक्काची असलेली जमीन माननीय नायब तहसीलदार हारून शेख आणि विस्तार अधिकारी पवार आणि महसूल सहाय्यक पवार असे यांनी संगनमत करून, विशेष म्हणजे त्या प्रकरणाचा कोर्ट मॅटर चालू आहे. कोर्टाची ऑर्डर असताना त्यांनी त्यांना कुठलाही नोटीस न देता 7/12 कोरा केला. त्या 7/12वर आमचं नाव यावं, आमचं वारसप्रमाणे वारस फेर व्हावा यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत. नेमकं जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून काय प्रकरण आहे. सांगा, आपला परिचय द्या आणि नेमकं काय. मी सुरेश छगनगिरी दिग्रस. सुरेश छगनगिरी दिग्रस राहणारा. आमची वडलोपारची जमीन होती 1 हेक्टर 17 आर. त्याच्यामध्ये जे मंडळाधिकारी साहेब आणि नायब साहेब यांनी आमचा 7/12 कोरा केला. आमची वडलोपारची जमीन असल्याच्या नंतर सुद्धा, ऑनलाईन 7/12 असल्यानंतर सुद्धा आमच्यावर अन्याय केला. तुम्हाला त्या व्यक्तीने समजा नोटीस वगैरे दिली नाही? काहीच दिलं नाही, काहीच नाही. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तुमचं मॅटर कोर्टात चालू आहे. हा कोर्टाने तुम्हाला वारस दिलेलं आहे. हा तरी पण ह्या तहसीलदारांनी ते प्रकरण त्यांच्यावर म्हणजे 7/12 कोरा केला. तुमचं नाव त्याच्यावर हटवलं. आजोबाचं नाव होतं, आमचं वारस लावायच्या ऐवजी आमचं क्षेत्र झाडून दिलं. मंडळ अधिकाऱ्याला तुम्ही विचारलं की बाबा नेमकं काय प्रकरण, का तुम्ही हे केलं, तर तुम्ही त्याला काय बोलले? काय म्हणलं? त्याला म्हणलं साहेब आमचं असं तुम्ही केलं म्हटलं हे काम, तर ते म्हणे तुम्ही संचिका काढा आणि तुम्हाला काय कोर्टानं करता येईल ती पुढे जा. बर. आणि मी आता गाडी चालवतो, बोलू शकत नाही. तुम्हाला काय असेल ते संचिका काढून कोर्टात जा म्हणे, नाही तर कुठे जा तुम्ही. बर. म्हणलं साहेब माझं ऐका थोडं, मी काय बोलतो ते ऐकायलाच तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे त्याला काल तहसीलला भेटलो, त्यांचा निरोप समारंभ होता, ते रिटायरमेंट होणार आहे असं आहे. तर त्याच्यामुळे आम्ही त्याला भेटलो. त्याला साहेब म्हणलं साहेब थांबा, आमचं ऐका. तर ते म्हणायचं की तुला काय करायचं, जाय म्हणे तिथं संचक काढ म्हणे आणि अपील कर म्हणे. म्हणलं साहेब तुम्ही 2 मिनिट बोलून तर थांबा. अरे म्हणलं तू जाय नाही म्हणे तिथं, तुला मला काय नाही म्हणते, तू जाय म्हणे, ते डॉक्युमेंट काय म्हणतो काय काय मला बाकी गोष्टी माहिती असं टाईट बोलायला लागले. मी म्हणलं साहेब असं तुम्ही 2 मिनिट बोलून थांबून बोला मला, माझी काही अडचण झालं कसं बाबा, तुमच्या हातानं झालं ना. म्हणलं मग पंचनामा तुम्ही केला, मग पंचनामा केल्याच्या नंतर आम्हाला पंचनामाची नोटीस का बरं नाही दिली. मग ती असं बोलायला लागलो, पंचनामा नोटीस का बरं नाही दिली. ते मला लागले तुला सांगितलं म्हणे मी की जाय तिथं तुम्ही हे काढ आणि पुढे अपील कर म्हणे, संचिका काढ आणि अपील कर. आम्ही म्हणलं साहेब पंचनामा तुम्ही केला, पंचनामा तुम्ही होते. आमचं क्षेत्र असलेलं वडीपाडी आमचं 22 एकर 23 गुंठ जमीन होती. आम्ही उर्वरित क्षेत्र जे राहिलेलं होतं विक्री केलेलं आम्ही 19 एकर जमीन उर्वरित क्षेत्र जे होतं ते आमचं पहिल्यापासून आहेच आणि आता पण होतं. यांनी आता ह्या वेळेस काय केलं, इलेक्शन चालू असताना साहेब तहसीलदार साहेब ड्युटीला नव्हते आणि नायब तहसीलदार साहेब होते, त्यांच्याकडे हा चार्ज होता. त्यांनी त्या महिन्यामध्ये एकाच तारखेला एकाच दिवशी पूर्ण टोटल म्हणजे पंचनामा पण केला, सगळ्याच गोष्टी केल्या आणि एकाच दिवशी सगळा फेर मंजूर केला. त्यांचेच माणसं होते पंचनाम्याला. त्याचं असं म्हणणं आहे की बाबा त्यांनी एक जागा हवेमध्ये टाकली, जागा हवेत आमची जमीन गेली, 3 एकर क्षेत्र गेलं. मग 3 एकर क्षेत्र गेल्यानंतर आम्हाला PWD ला तर काहीच येणे आला, आमच्या जमीन संपादन नाही झाली. मग आमचं क्षेत्र गेलं कुठं, तुम्ही कोणत्या हिशोबाने कमी केलं, बरं ठीक आहे तुम्ही कमी केलं तर केलं, पण आम्हाला काही समजतं नाही, काही तुमचा पंचनामाचा हे बी नाही, काहीच नाही. त्यांनी केसेस लढवल्या आणि त्याचे त्यांना 7/12 केले आणि लगेच कोरी करून टाकले लगेच. हो, तहसीलदार आता नवीन तहसीलदार आलेले त्यांच्यापर्यंत गेले की तुम्ही? आम्ही गेलो होतो साहेबांकडे गेलो होतो. साहेबाला विचारलं होतं, साहेब मला बोलले की तुम्ही डॉक्युमेंट घेऊन या, फायली घेऊन या, मग आपण करू. आणि याला जाऊन भेटलो बाकी साहेब लोकांना, सगळे तहसील मध्ये 2-4 जण असे म्हणून की तुम्ही अपील करा. म्हणजे अपील करा, आम्ही हे साहेब रिटायर अपील करा आणि मग बस आम्ही किती गोष्ट लढत. आमची सुट्टी नसताना आम्ही अपील का करायची, अपील केली असते आम्ही, पण अपील करायला तुम्ही आम्हाला समन्स दिलं नाही, नोटीस बजावली नाही, काहीच नाही केलं. आम्ही अपील कशी करायची. ज्यावेळेस मला संचिका काढायची होती त्यावेळेस साहेब मला बोलले, सोनवणे साहेब की म्हणे संचिका काढायची तुला, तर आमच्याकडे तुझं काही रेकॉर्ड नाही ना, हा फेर कधी झाला म्हणे, आम्हाला माहित नाही. मग मला तुझी फाईल लागल म्हणे. साहेब फाईल लागल तर मग मी ते आमच्या गावचे एक कार्यकर्ते आहे त्यांना सांगितलं. मग त्यांनी ती फाईल दिली, त्यावेळेस त्यांनी मला संचिका दिली. म्हणजे ते संचिका द्यायला सुद्धा तयार नव्हते, कारण की त्यांचं म्हणतो आम्हाला माहिती नाहीये हा फेर कधी झाला. मंडळाधिकारी साहेबांना जे ना स्वतः स्पॉटवर जाऊन पंचनामा केला आणि त्यांचेच माणसं ठेवले 2-4, त्यांचे फोटो काढून आहेत ना त्यांचे, त्यांची काय आपल्याकडे
आता आज तुम्ही उपोषणाला पहिला दिवस आहे पहिला. तर आज तहसीलदार साहेब होते इथं तर ते आले का तुमच्या नाही आले नाही आले. कोणीच नाही आलेच आलं. नाही. कोणीच नाही आलं. कोणीच नाही आलं आतापर्यंत चपराशी पण नाही आला. नाही बरं. आता तुमची मागणी पूर्ण होईपर्यंत तुम्ही उपोषण हो, करणार करणार. आमचा सातबारा बाबाच्या नावानं आमचा वारस फेर करून देणे साहेबांना बरं त्यावेळेस आमचं उपोषण सोडणार आम्ही बरं पहिले तर आमचं क्षेत्र सातबारा जसं होतं पहिले क्लिअर तर सांगून देणं तसं आणि आणून आमचा वारस फेर करणं आणि आमच्याकडे पूर्ण पुरावे असं नाही की आम्ही असं काही उठून इथं होऊन बसलो म्हणून आमच्याकडे 7/12 रेकॉर्ड आहे टोटल गोष्टी आणि आमची बापदादाची प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स आमच्याकडे क्लिअर पूर्ण पुरावे सादर आहे आपल्याकडं कशी कशी आम्ही जमीन विकली तेवढी तुम्ही मला लिहून बी दिलेली आहे हां हां आमचं म्हणणं आहे की तुम्हाला जेवढे क्षेत्र आम्ही विकलेलं आहे तेवढे त्याच्या मालक त्याच्यामध्ये पूर्ण क्षेत्राचे आहे आमचं कारण की मालकी हक्क आमचे आहे हो, ना बरोबर. नंबरदार आम्ही होतो यस मग तुम्हाला जेवढं केलं तुम्ही त्याचे मालक पूर्ण क्षेत्र आमचं राहील ना बरं आणि जी शेवटची रजिस्ट्री केली आहे, हां हां ज्या माणसाने हा पैसा खाऊ घालून सनी काम केलं तो या उर्वरित क्षेत्र आणि उर्वरित रोड हां याला साक्षीदार आहे आमच्याकडं साक्षीदार आहे? मग रजिस्ट्रीला साक्षीदार आहे तो शेवटच्या रजिस्ट्रीला हो का हो बरं हे पुरावे आमच्याकडे क्लिअर तर याप्रमाणे हा असा गंभीर असा विषय आहे की कोर्ट मॅटर सुरू असताना माननीय नायब तहसीलदार यांनी त्यांच्या पदा गैरउपयोग करून संबंधित व्यक्तीची जमीन हे त्रस्त व्यक्तीच्या नावाने करून दिली म्हणजे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट ह्या व्यक्तीनं केलेलं आहे नेमकं हे प्रकरण काय आहे आपण तहसीलदार साहेब यांना विचारून पुढील दिशा आपण ठरवणार आहोत आणि या लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण या माध्यमानं करणार आहोत थँक्यू धन्यवाद आणि गायकवाड साहेब होते. तहसीलदार कोण आहे जेव्हा सामील लक्षण तळ्यामध्ये गेलं. नव्हते याच्यावर चार होता यांनी त्या चार आणि नायब तहसीलदार साहेब हा बघा सिंग पवाराचे. नक्कल काढली का मग अरे माहिती तू का स्वतःचं काय बरं बरं झेरॉक्स हा